प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे. का कळेना भाग 3. दिया हळूच रेवतीच्या कानात कुजबुजते. जोडी छान वाटते नाही? रेवती, तू प्लीज आता यांच्या बाबतीत नको ना सुरू करू. भाई माहीत आहे ना तुला. सोड तू, चल आता. रोहन, मी ड्राईव्ह करतो. रोहन, मी ड्राईव्ह करतो. कम ऑन लेट्स गो. दिया, लेट्स रॉक. सगळ्यात पुढच्या सीटवर विक्रम आणि रोहन, मागे दिया आणि मेघा. रेवती आणि प्रमोद बाईकने निघतात. सगळे एका ओपन पबजवळ येतात. आत एंट्री करताच आपल्याला थिरकायला लावणार म्युझिक वेगळ्याच विच्छात नेणारी रोषणाई होती. डान्स फ्लोअरवर पण वेगळीच अशी ढिंच्याक रोषणाई बदलत होती. सगळेच मस्त एन्जॉय करत होतं. बीचवर टेंट रिझर्व करून सगळे तिथे बसले. रोहन आणि दियाने मस्त सर्वांसाठी काजू भेळ, प्रॉन्स फ्राय आणि 6 बिअर ऑर्डर केल्या आणि मग ते दोघेही जागेवर येऊन बसले. दिया, प्रमोद आणि रेवती, आज की पार्टी तुम्हारे नाव. सगळे टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करतात. प्रमोद, थँक्स दिया. इतक्या स्टार्टर्स अँड ड्रिंक्स टेबलवर हजर होतात. सगळे गप्पा मारत ड्रिंक्सची मजा घेत होते. दिया, मेघा आज सब माफ है. मेघा, ए प्लीज हा, नो हार्ड ड्रिंक्स. रेवती, ओनली 1 टाइम दी. रोहन, प्रमोद तू तरी सांग. प्रमोद, नो कमेंट प्लीज. मला यात नका पाडू. विक्रम उठून जातो. रोहन, आता ह्याला काय झालं? विक्रमला जाताना पाहून दिया, ओनली 1 सिप मेघा. नाही आवडली तर नको घेऊ, बट ट्राय न करता काही नको बोलू. गोवा आहे हो तो लेट्स एन्जॉय. सगळेच आग्रह करायला लागतात. तसं मेघा ओके म्हणून 2 घोट पिते, पण ते काही तिला जमत नाही. मेघा, ई विचित्र तोंड करत, या किती बेकार आहे. सगळे तोंडाची चव बिघडवली आणि मेघा फ्रेश होण्यासाठी निघून जाते. मेघा जातच असते इतक्या समोरून येणाऱ्या एका मध्यधुंदी व्यक्तीचा धक्का वेटरला लागतो आणि त्याच्या हातातील ड्रिंक्सची प्लेट मेघावर पडणार त्या क्षणाला विक्रम तिला तिच्या हाताला धरून बाजूला ओढतो. मेघा स्वतःला सावरते. विक्रम, आर यू ओके? मेघा, या, आय एम फाईन. 2 मिनिटे कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. विक्रम, निघूया, सगळे वाट बघत असतील. मेघा, हलकेच मान डोलवत. विक्रम, मेघा हे तुझ्यासाठी. दुसऱ्या हातात असलेलं सॉफ्ट ड्रिंक पुढे करत, इट्स जस्ट सॉफ्ट ड्रिंक, नो अल्कोहोल. तो हार्ड ड्रिंक्स घेत नाही म्हणून आणली तुझ्यासाठी. मेघा, थँक्यू. मिश्किल हसत आणि दोघेही आपल्या जागेवर येऊन बसतात. दिया, ए चला ना नाचूया, जाम भारी म्युझिक सुरू आहे. मेघा आणि विक्रम सोडून बाकीचे डान्स फ्लोअरवर जातात. हे दोघं बसूनच एन्जॉय करत होते. स्वभाव एकसारखा जुळत असल्याने रोहन आणि दिया चांगले जवळ यायला लागले होते. पहाटे 4 वाजता सगळे घरी जायला निघतात. यावेळेस दिया आणि रोहन बाईकने निघतात. विक्रम स्वतः गाडी चालवतो. रेवती मस्त प्रमोदच्या खांद्यावर डोके ठेवून मागच्या सीटवर झोपी जाते. खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्यामुळे प्रमोदही तिच्या डोक्यावर डोके ठेवून झोपून जातो. पहाटेच्या वेळी मोकळ्या रस्त्यावर गाडीच्या वेगात गार वाऱ्याची झुळूक मन प्रसन्न करत होती. दोघेही शांतच. मेघा गाडीतला म्युझिक सिस्टम चालू करते. नकळत गिअर बदलताना विक्रमच्या हाताला मेघाचा स्पर्श होतो. दोघेही शहारतात. विक्रम सॉरी बोलून समोरचा मिरर ठीक करतो. मेघाही मनात चलबिचल झाल्याने खिडकीतून बाहेर निहाळत बसते. विक्रम मधून तिलाच बघत असतो. गाडी एकदाची दारावर येऊन थांबते. मेघा रेवती आणि प्रमोदला उठवून घरी आल्याचं सांगते. तसे ते दोघेही जांभळी देत आपापल्या खोलीत निघून जातात. दिया आणि रोहन आले नाही म्हणून मेघा आणि विक्रम तिथेच गाडीजवळ त्यांची वाट बघत असतात. विक्रम, खूप उशीर झालेला आहे, तू जाऊन झोपू शकतेस. मी थांबतो इथं त्यांची वाट बघत. मेघा, इट्स ओके, थांबते मी पण. तेवढीच तुम्हाला कंपनी. विक्रम हळूच गोड स्माईल देत, ओके. दोघांच्याही छान गप्पा रंगतात. गप्पांमध्ये 6 कधी वाजले कळलंच नाही दोघांना. इतक्यात बाबा मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडतात. बाबा, काय रे लवकर उठलात? त्यांनी दोघांच्या कपड्यांवरून आधीच ओळखलं की अजून घरात गेलेले नाही. विक्रम, नाही, दिया आणि रोहन अजून आले नाही ना, त्यांचीच वाट बघतोय. बाबा, ते तर कधीच येऊन झोपले. ती काय त्यांची बाईक, आणि ते निघून जातात. मेघा आणि विक्रम आश्चर्याने बघत गालातल्या गालात हसतात. विक्रम मेघाला जाताना अडवून, मेघा, तुझी कंपनी खरंच चांगली वाटली, थँक्स. मेघा हसून पुढे जाते. विक्रमच्या एका वाक्याने ती वेगळीच आनंदून जाते. आज रेवती आणि प्रमोदची मेहंदी आहे. दिया जरी धांदट वाटत असली तरी तिने तिची जबाबदारी उत्तमरित्या सांभाळली. सकाळी मेहंदी होती. रात्री असाच नाच गाण्याचा कार्यक्रम ठरला होता. रेवतीच्या चेहऱ्यावर प्रमोदच्या प्रेमाने आधीच रंग भरला होता. आता मेघाच्याही सजण्या सवरण्यात हलकासा बदल झाला होता. आपल्याला कोणीतरी नोटीस करतंय या विचाराने ती स्वतःकडे जास्त कटाक्ष टाकत होती. आता तिची नजर विक्रमलाच आधी शोधत होती. मेहंदीच्या कार्यक्रमात पुरुष मंडळीचं काहीच काम नसल्याने त्यांना वेगळी सोय केलेली होती. त्यांच्या मस्त गप्पा-टप्पा सुरू होत्या. विक्रम लॅपटॉपवर त्याचे काही मेल चेक करत होता. हवेची एक झुळूक त्याला स्पर्श करून गेली. तो पुन्हा रात्रीसारखा शहारला. त्याने त्या वाऱ्याच्या दिशेने पाहिलं तर अबोली रंगाचा घागरा चोली
त्यावर जाळीदार आणि नाजूक मोती असलेली ओढणी पांघरलेली. त्यातून तिची नाजूक कंबर लपाछुपी करत नजरेस पडत होती. त्याने लगेच नजर चोरली, पण मन काही थांबत नव्हतं. न राहून त्याने परत तिला पाहिलं. त्याच कमरेवरती सोनसाखळी अजून आकर्षक वाटत होती. गोऱ्या हातावर काढलेली ती नक्षीदार मेहंदी, पायात घुंगरांनी भरलेले पैंजण, कानात खड्यांचे झुमके, ओठांवर हलकीशी लिपस्टिक आणि तीच तिची गालावरची खळी. आज तो परत तिच्या सौंदर्यावर भुलला होता. तिला येताना पाहतच बसला. ती येतच होती की खाली पडलेल्या काचेच्या तुकड्यावर तिचा पाय पडला. आई गं म्हणत ती ओरडली. तसा विक्रम भानावर येत तिच्याकडे धावला, पण आधीच तिथे रोहन पोहोचला. रोहनने लगेच तिच्या पायात रुतलेले काचेचा तुकडा काढला आणि आपल्या खिशातला रुमाल तिच्या जखमेवर बांधला. काय मेघा, खाली बघून चालायचं ना? दिया घेऊन जा नीट हिला आता. आराम कर थोडा, रोहन म्हणाला. विक्रम अजूनही तिला निहाळत होता. न बोलून दोघांचीही नजर खूप काही सांगून जात होती. हा म्हणता लग्न फार व्यवस्थित पार पडलं. लग्नानंतर 5-6 दिवस तिथेच राहून उरलेल्या विधी पूर्ण करून रेवती आणि प्रमोद डायरेक्ट हनीमूनला जाणार होते. त्यांच्या जवळच्या मित्रांनीच तसा पॅकेज त्यांना गिफ्ट दिला होता. मेघाला काही कामामुळे लवकर निघावं लागलं. तिने पॅकिंग केली आणि एअरपोर्टसाठी कॅब बुक केली. कॅब येताच सगळ्यांचा निरोप घेऊन निघाली. 15 मिनिटांनी आणखी एक कॅब आली मेघाला एअरपोर्टवर नेण्यासाठी. तो कॅब ड्रायव्हर विक्रमला भेटतो आणि सांगतो दियाही तिथेच असते. विक्रम आणि दिया काळजीत पडतात. विक्रम बाईक घेऊन मेघाला शोधायला निघतो. घरी सगळे घाबरतील म्हणून दिया आणि रोहन इतक्यात कोणाला काही सांगत नाही. विक्रम बाईक घेऊन थेट एअरपोर्टच्या दिशेने निघतो. अधूनमधून तिला फोनवर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो, पण तिचा फोन बंद येतो. या 15 मिनिटात नक्की काय झालं काहीच कळायला मार्ग नव्हता. एअरपोर्टवर पोहोचण्यासाठी लागणारा तासभराचा अंतर विक्रमने अर्ध्या तासात पार केलं होतं. इथे रोहन आणि दियासुद्धा तिला शोधण्याचा प्रयत्न करत होते. विक्रम एअरपोर्टवर सर्वत्र चौकशी करतो, पण मेघाचा काहीच पत्ता लागत नाही. सतत रोहन आणि दियालासुद्धा संपर्कात ठेवून असतो. विक्रमच्या मनात मेघाबद्दल भीती वाटायला लागते. दुपारपासून मेघाला शोधता शोधता रात्रीचे 9 वाजतात. इथे घरी सगळे विक्रम कुठे गेला म्हणून विचार करतात. तसं रोहन काहीतरी काम सांगून वेळ मारून नेतो. 2 दिवसांपासून रिमझिम पाऊस पडतच होता. आज आत्ता अचानक पावसाने जोर धरला होता. एका चहाच्या टपरीवर येऊन विक्रम थांबला. तिथे पण मेघाचा फोन मोबाईल मधला फोटो दाखवत तिची चौकशी करू लागला. पावसात तो पूर्णपणे भिजला होता. गार वाऱ्याची थंडी घालवण्यासाठी तो तिथेच थांबून चहा पीत बसला. पावसाचा जोर वाढत होता म्हणून टपरीवालाही घरी जाण्याच्या घाईत होता. सहज विक्रमला आठवले की त्याच्या सॉफ्टवेअर क्षेत्रातील मित्राकडे लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस आहे म्हणजे त्या डिव्हाइसचं काम सुरू आहे. विक्रम त्याची मदत घेण्याचं ठरवलं, पण तो अशा ठिकाणी होता जिथे मोबाईलला रेंजच नव्हती. तो परत घराच्या दिशेने मेन रोडवरून निघाला. थंडीने आता त्यालाही कापरी भरली होती, पण तरीही मेघाला शोधण्याची वेगळीच ओढ लागली होती. भर पावसात बाईक वेगाने चालवणं शक्य नव्हतं, म्हणून तो नॉर्मल गतीने चालला होता. आसपास नजर फिरवत होता की कुठेतरी मेघा दिसेल. असं जाता जाता रस्त्याच्या कडेला कुणीतरी पडलेली त्याला दिसलं. त्याने बाईक थांबवली आणि तिथे जायला लागला. एकीकडे मेंदू पुढे जाण्यास नकार देत होता, कारण एवढ्या पावसात अशा सामसूम ठिकाणी कोण काय येईल, कुणी लुटारू टोळी असली तर. पण दुसरीकडे मन म्हणत होतं की न जाणो, मेघाला अशी मदत लागली तर कोणीतरी करावी. कदाचित आपली पुण्याई तिच्या कामी येईल. विक्रम जवळ जाऊन बघतो तर ती एक स्त्री असते हे त्याच्या लक्षात येतं. ती अक्षरशः चिखलात माखलेली होती. ती पाठमोरी असल्याने तिचा चेहरा दिसत नसतो. आणखी जवळ जाऊन तिला सरळ करताच तो चमकतो, कारण ती मेघा असते. एक क्षण त्याला खूप आनंद होतो, पण तिची अवस्था बघतो तो थोडा काळजीत पडतो. तिला उचलून बाईकवर बसवतो, पण तिची शुद्धच हरपल्यामुळे थोडं कठीण होतं. तो स्वतःचा शर्ट काढतो, त्याला दोरीसारखं पीळ घालतो. आधी तिला बाईकवर बसवून स्वतः पुढे बसतो आणि त्या शर्टने तिला आपल्या पाठीवर घट्ट बांधून लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतो. धो-धो पावसामुळे रस्तासुद्धा नीट दिसत नव्हता. इतक्यात विक्रमचा फोन वाजू लागला. पावसात रिंगटोन तर ऐकू येत नव्हती, पण व्हायब्रेशनमुळे कळालं. गाडी थांबवून तो फोन रिसीव्ह करतो. गावाच्या जवळपास आल्यामुळे मोबाईलला रेंज पकडली होती. रोहन, हॅलो. विक्रम, कुठे आहेस तू? काही पत्ता लागला का मेघाचा? आणि पावसात कुठेस? काळजी करत. आता कुठे तुझा फोन लागलाय? विक्रम, रिलॅक्स. मेघा भेटली, पण तिची कंडिशन खूप खराब आहे. मी नंतर सविस्तर सांगतो. आम्हाला घरी पोहोचायला बराच वेळ लागेल आणि पावसाचा जोर बघता सगळंच कठीण आहे. रोहन, ओके. मला सांग सध्या तुम्ही कुठे आहात? विक्रम त्याला तो उभा असलेल्या गावच्या ठिकाणाचं नाव सांगतो. अनायसे, त्या गावी रोहनाचा डॉक्टर मित्र राहत असतो. तो विक्रमला तिथे जाण्यास सुचवतो आणि स्वतः त्या मित्राला विक्रम मेघाच्या येण्याची कल्पना देऊन ठेवतो. मेघाची हालत बघता या पावसात दुसरा कोणताच पर्याय नसल्याने विक्रम रोहनच्या डॉक्टर मित्राकडे जातो.
डॉक्टर दारातच त्यांची वाट बघत असतो. विक्रमला येताना बघून तोही धावत त्याच्याजवळ जातो आणि मेघाला सावरतो. दोघे मिळून मेघाला आत घेऊन येतात. डॉक्टरच्या 2 मजली घराची केअरटेकर बाजूलाच राहत असते. तिच्या मदतीने मेघाचे ओले कपडे बदलून मेघाला आतल्या खोलीत बेडवर झोपवतात. डॉक्टर: विक्रम, मी तिला इंजेक्शन दिलं आहे. तिला लवकरात बरं वाटेल. तिला आराम करू देत. बाकी सगळं नॉर्मल आहे. देवाच्या कृपेने तिच्यासोबत काहीही वाईट घडलेलं नाहीये. सो काम डाऊन. विक्रम: थँक्यू सो मच डॉक्टर. देवासारखे भेटलात. डॉक्टर: आता तुम्ही चेंज करून घे. त्या कपाटात माझे काही कपडे आहेत ते घे. तूही खूप भिजला आहेस. बाय द वे, मला हॉस्पिटलला निघायला हवं. माझी नाईट शिफ्ट आहे. सकाळी भेटू. एवढं बोलून डॉक्टर निघून जातो. विक्रम कपडे बदलून येतो आणि मेघाचा हात हातात घेऊन तिचा निरागस चेहरा निहाळत तिथेच तिच्या उशाजवळ बसतो. शरीर थकल्यामुळे त्यालाही झोप लागते. तो तिथेच मेघाचा हात हातात घेऊन बसल्या बसल्या झोपून जातो. इथे रोहन दियाला मेघा सापडल्याचं सांगतो. घरी सगळे काळजीत पडतील म्हणून ते दोघे घरी काहीच सांगत नाही. मेघा आणि विक्रम घरी आल्यावर सगळं खरं सांगायचं असं ते दोघे ठरवतात. आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील भाग लवकरच येईल. धन्यवाद.